Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। करीब 15 दिनों पूर्व 75 वर्षीय पेट्रोल पंप मालिक रामचंद्र काकरानी का शव मुंबई अहमदाबाद हाईवे पर उनकी कार में मिला था। वो 25 अगस्त की रात से लापता थे। नायगांव पुलिस ने जांच कर पाया कि 26 अगस्त को उल्लासनगर निवासी व काकरानी के ड्राइवर मुकेश खूबचंदानी ने राम काकरानी की लूट के इरादे से हत्या कर फरार हो गया है। इस हत्या प्रकरण में आरोपी मुकेश अपने साथियों के साथ कई दिनों तक फरार था। आखिरकार पुलिस को सफलता मिली और पुलिस ने मुख्य आरोपी 58 वर्षीय मुकेश रूपचंदानी व बोरीवली निवासी 55 वर्षीय अनिल राजकुमार मल्ला उर्फ अनिल थापा यादव, इन दो आरोपियों को नेपाल जाते गिरफ्तार किया है। एक और आरोपी नेपाल निवासी रामलाल को भी जल्द गिरफ्तार किया जाएगा। इस हत्या की गुत्थी सुलझाने के लिए मीरा भाईंदर व वसई विरार पुलिस आयुक्तालय क्षेत्र के पुलिस अधिकारियों व कर्मचारियों ने कड़ी मशक्कत के बाद आरोपियों को पकड़ा है। यह हत्या लूट के इरादे से की गई थी, ऐसी जानकारी पुलिस ने दी है। पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर कल न्यायालय में पेश किया। आरोपियों पर भारतीय न्याय संहिता की धारा 103(1) व 140(2) के तहत मामला दर्ज किया गया है। ज्ञात हो कि मुख्य आरोपी उल्लासनगर निवासी मुकेश खूबचंदानी पर विभिन्न पुलिस थानों में दर्जनों अपराध दर्ज है, जिसमें 6/8/2011 में बोरीवली स्टेशन पर बम की झूठी अफवाह, 4/1/2015 में गुटखा स्मगलिंग में भिवंडी में गिरफ्तारी, 2020 में भोपाल में अपनी बहन के घर डकैती, 2023 में उल्लासनगर में फूड डिलीवरी बॉय बनकर लूट, 2023 में दिल्ली में लूट जैसे संगीन गुनाह दाखिल है। इस हत्या में भी मुकेश ने लूट के इरादे से पहले प्लान बनाया और अपने साथी अनिल और रामलाल, जो उसे हैदराबाद की जेल में मिले थे, उनकी मदद से इस हत्या को अंजाम दिया। तीनों आरोपी हिस्ट्री शीटर है। इन शातिर आरोपियों को पकड़ने के लिए पुलिस ने 6 टीमें बनाई थी और करीब 300 सीसीटीवी कैमरे की मदद से सुराग हासिल कर आखिरकार उन्हें गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की। तारखेला मागच्या महिन्याच्या 25 तारखेला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप मालक जे मयत आहेत रामचंद्र गुरुमदास काकरानी यांचा मर्डर झाल्याची बातमीवरून नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये CR नंबर 422/2024 भारतीय न्याय संहिता कलम 140(2), 103(1), 309(2) आणि 238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता, जेणेकरून ज्याच्यात किडनॅपिंग, जबरी चोरी आणि मर्डरचे सेक्शन्स दाखल करण्यात आलेले होते। हा जो प्रकार झाला होता त्याच्यानंतरनं साधारण 16 दिवसांनंतरनं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। यामध्ये क्राईम ब्रांचचे आमचे 2 पथक आपण स्थापन केले होते। सेंट्रल युनिटचे PI राग आणि युनिट 2 चे PI रणवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 2 अधिकारी आणि जवळपास 8 कर्मचारी आपण या डिटेक्शनसाठी आपण लावलेले होते आणि अथक परिश्रमानंतरनं 16 दिवसानंतरनं आपण ह्या गुन्ह्यातील 2 आरोपी मुकेश खूबचंदानी जो ड्रायव्हर होता, मैताच्या कारवरती जो ड्रायव्हर होता, वय वर्ष 58, राहणार उल्हासनगर, तसेच त्याच्यासोबतचा एक साथीदार अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्ला उर्फ थापा, जो मुंबईमध्ये इथं बोरिवलीमध्ये राहायचा आणि मूळचा जो आहे तो नेपाळचा आहे। अशा 2 लोकांना आपण गोरखपूर उत्तर प्रदेश येथून आपण त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आहे। आणि त्यासोबत मैताची जी अंगठी होती, जी डायमंडची अंगठी होती, त्यासोबत ओमेगाचं जे वॉच होतं आणि मैताचे साधारण 1.5 लाख रुपये चोरीला गेले, तर त्यातले 17,000 रुपये रिकव्हरी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले। असं एकूण 15 लाखाच्या सुमारे
मुद्देमाल देखील आपण आतापर्यंत रिकवर केलेला. दिनांक 25 तारखेला मयत हे उल्हासनगरवरनं विरार येथे त्यांचा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपवरती ते दर आठवड्याला चक्कर मारतात. तर त्या निमित्ताने ते तिथे आले होते आणि त्यांनी पेट्रोल पंपची कॅश घेतलेली होती आणि त्यानंतर मग ते परत उल्हासनगरला जाण्याकरिता निघाले. रस्त्यामध्ये त्यांनी जो ड्रायव्हर होता, जो आरोपी होता, त्यांनी हे जे 2 साथीदार होते त्यांना मांडवीच्या हद्दीतून त्यांना पिकअप केलं आणि ते गाडीत बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी मैताला रुमालाने स्ट्रँग्युलेट करून त्याला मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून घेतला आणि त्यानंतर मग त्याची अंगठी आणि घड्याळ आणि पैसे असं घेऊन ते गुजरात मार्गे गुजरात, इंदोर आणि तसंच उत्तर प्रदेश कानपूर मग गोरखपूर मार्गे ते नेपाळला पळून गेले होते. आपण 16 दिवस पूर्णपणे त्यांच्या मागावरती होतो आणि जेव्हा आपल्याला कळालं की ते जे सोन्याची जी अंगठी होती ते विकण्यासाठी ते गोरखपूरला येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण गोरखपूरमध्ये ट्रॅप लावून आपण आरोपींना आपण ताब्यात घेतलेले. त्यातला जो मयत आहे आरोपी जो ड्रायव्हर आहे त्याच्यावरती बरेचसे चोरीचे त्याच्यानंतर इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगर, भिवंडी, मुंबईमध्ये पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे 2 साथीदार आहेत तर एक फरार आहे आणि अजून एक जो आपण अटक केलेला आहे त्याची माहिती आपण नेपाळ पोलिसांकडनं घेत आहोत नियोजनबद्ध पद्धतीने. अजून तरी आपल्याकडे तशी माहिती नाही आहे. आपण त्यांचं पोलीस कस्टडी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यास दोन जो साथीदार होते त्यांचा बॅकग्राऊंड काय? ते बेसिकली सेंटरिंग काम करायचे आणि मुंबईला इथे सेंटरिंग कामसाठी ते बोरिवलीमध्ये राहायची माहिती मिळालेली आहे आणि ते मूळचे नेपाळचे असल्याची माहिती. आता आपण त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आपल्याला कस्टडी. माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे 2 पथक स्थापन करण्यात आले होते. PI रणवरे आणि PI राग यांच्या युनिटचे API कांबळे आणि API बेंद्रे असे 2 ऑफिसर्स आपण स्पेसिफिकली याच्यासाठी या गुन्ह्यासाठी आपण लावले. ते त्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यापैकी हेड कॉन्स्टेबल पाटील, कोरे, ठाकूर, संधू, मागाडे तसेच आमचे सायबर चे देखील संतोष चव्हाण, त्यासोबत उत्तर प्रदेश STFचे तेथील स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील आम्हाला ह्या संपूर्ण 15 ते 16 दिवसाचा जो तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला ह्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली होती आणि UPच्या STFने देखील आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले होते. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. उल्हास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं.